अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। एका लग्न समारंभात वरातीत सहभागी झालेल्या 30 वर्षीय युवकावर 8 ते 10 जणांनी चाकू हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणात काही आरोपी अटक झाले असले तरी मुख्य आरोपी अद्याप फरार असून उर्वरित आरोपींना पकडण्याची मागणी जोर धरत आहे। याच पार्श्वभूमीवर चिखलीकर समाज बांधवांनी आमदार बच्चू कडू यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। परतवाडा येथे 19 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या लग्न समारंभात घडलेली ही घटना संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे। मुळशी येथील 30 वर्षीय राजेश सिंग किशन सिंग बावरी या युवकावर वरातीतच 8 ते 10 युवकांनी चाकूने हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 6 ते 7 आरोपींना अटक केली आहे। मात्र मुख्य आरोपी नानक सिंग अजूनही फरार असून 3 आरोपी अद्याप पोलिसांच्या पकडीत आलेले नाहीत। त्यामुळे या प्रकरणातील तपास प्रक्रियेवर आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। या गंभीर घटनेच्या निषेधार्थ आणि उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीकरिता चिखलीकर समाज बांधवांनी एकत्रित येत आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेत परतवाडा येथे निवेदन सादर केले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। समाज बांधवांचा स्पष्ट इशारा आहे की उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेड़ले जाईल। जिंदर सिंह बावरी, मैं उनकी वाइफ बोल रही हूँ। हम परतवाड़ा से निकले थे रात को 8 बजे। 10-12 लोगों ने हमको गाड़ी से गिराया, पहले डंडे से मारा। उनके दोनों हाथ टूट गए थे, वो उठ नहीं पाए। उनको चक्कू से घुलक घुलक के मार रहे थे। मैंने बोला भाई लोग मेरे बच्चे तरफ देखो, छोड़ दो इनको। पर उन्होंने हमारी बात नहीं मानी। वो 2 मिनट में मार कूट के उनको चल गए। फिर मेरे जेठ को मारा उन्होंने चाकू से, उनकी भी गर्दन पे लगा। उन्होंने गाड़ी पे भी हमला करा बहुत। मैंने बोला छोड़ दो, पर उन्होंने हमारी बात लोग नहीं मानी। मेरे एक बच्चा था, छोटा वाला लड़की थी, एक है लड़की, 2 जन थे हम गाड़ी में। उन्होंने हमारी बात नहीं सुनी। और अभी हम बच्चू भाऊ कड़ू उनके अपने यहाँ पे पहुंचे हैं। सभी बावरी परिवार और हमारा चिखलीकर समाज परिवार, मैं भाव से और शासन और प्रशासन से नम्र निवेदन करता हूं कि क्या उनको कड़ी से कड़ी सजा दिलाई जाए। और उनके अनाथ बच्ची मेरे बाजू खड़ी है और उनकी मिसेज और हमारा भाई किशन सिंह बावरी और भाभी, उनका परिवार सभी यहाँ पे खड़ा है। तो उनको फांसी के तख्ते तक पहुंचाया जाए, यही हमारी सभी परिवार की नम्र विनंती है। इनको सजा से सजा दी जाए, मौत की सजा दो या उम्र कैद की सजा दो, हमको सिर्फ न्याय होना। या प्रकरणामुळे परतवाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे। पोलीस प्रशासन पुढील कारवाई कधी आणि किती वेगाने करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। शहर आणि जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा तपास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे।